शिळी चपातीची ही रेसिपी माझ्या भावाला एकदा मी करून खाऊ घातली, तर माझा भाऊ माझ्या मम्मीला एकच बोलतो, "एक्स्ट्रा चपाती टाक व चपाती उरल्यास ना, तर ही मला रेसिपी बनवायला लावतो." खरं सांगायला गेलं तर ही रेसिपी मला पण खूप आवडते. खूप टेस्टी लागते आणि काही जास्त काही मेहनत लागत नाही आणि खूप टेस्टी लागते. लहान मुलं पण आवडून खातील अशी ही रेसिपी आहे. तीच रेसिपी शेअर करणार आहे. इतकी आवडेल की तुम्ही रोजच बनवून खाल अशीच रेसिपी आहे. त्यासाठी जी शिळी चपाती उरली असते ना, तिला कट करून घ्यायची. छोट्या-छोट्या आकारांमध्ये जसा आपल्याला आकार लागत असेल ना, त्याप्रमाणे कट करून घ्यायची. मी तर ट्रायंगल शेप दिला होता. जसं तुम्हाला लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायची. जास्त मोठी ठेवायची नाही. मीडियम आकारमध्ये कट करून घ्यायचे, जेणेकरून ते तेलात जेव्हा तळू ना, तेव्हा ते क्रिस्पी यायला पाहिजे, कुरकुरीत यायला पाहिजे म्हणून. सगळे अशा प्रकारे कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आहे ना, कढईमध्ये तेल टाकायचं व तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर जी चपाती आपण कट केली होती ना, ती टाकायची व तिला आहे ना, छान प्रकारे ना कुरकुरीत अशी तळून घ्यायची. गॅस जास्त हाय फ्लेमने करायचा, कारण ती जळेल व कुरकुरीत नाही होणार. बारीक गॅसवरच छान अशी तळून घ्यायची. तिला कलर असा लाल आला ना, तर काढून घ्यायची. अशा प्रकारे छान सगळे तळून घ्यायचे चपाती. कुरकुरीत होते, बघू शकता. ही रेसिपी जशी आपण चवळाफल्ली बनवतो ना, सेम तशीच टेस्टला लागते. सगळी तळून झाले ना चपाती, त्याच्यानंतर त्यात चटणी टाकायची, मीठ टाकायचं आणि जे काळं मीठ असतं ना ते टाकायचं. साधारण मीठ असतं ते टाकायचं आणि जो मेन म्हणजे ना एव्हरेस्टचा जो चाट मसाला असतो ना तो टाकायचा. मला तो खूप जास्त आवडतो म्हणून मी जास्त टाकते. चाट मसाला आणाल तर एव्हरेस्टचाच आणा बरं का, खूप टेस्टी लागतो. ते सगळे मसाले टाकून झाले ना, मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना खूप जास्त बारीक चिरून कांदा घ्यायचा, टमाटर टाकायचा, कोथिंबीर टाकायची बारीक चिरून व ते सगळं मिक्स करायचं. त्याच्यानंतर निंबूचा रस टाकायचा. निंबूच्या रसने एक नंबर टेस्ट येतो यार, खतरनाक असा. त्याच्यानंतर टेस्ट करून बघ जा तुम्ही, एवढं आवडेल तुम्हाला ही रेसिपी. तुम्ही रोज बनवून खाल, इतकी टेस्टी बनते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व अशाच इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.